पुंडलीकवरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जगद्वंद्य तुकाराम महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आ आ आ देह शुद्ध करुनी भजनी भजावे. देह शुद्ध करुनी भजनी भजावे. देह शुद्ध करुनी भजनी भजावे. आणि कांचे नाठ व्हावे, आणि कांचे नाठ व्हावे. दोष गुण देह शुद्ध करुणी भजनी भजावे. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. साधने समाधी नको उपाधी. साधने समाधी आ साधने समाधी नको उपाधी. सर्व समबुद्धी करी म्हणा. सर्व समबुद्धी करी म्हणा. करी म्हणा. देह शुद्ध करुणी हृदयी धरावे. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. म्हणे जनार्दन घेई अनुताप. म्हणे जनार्दन घेई अनुताप. अनुताप म्हणे जनार्दन घेई अनुताप. म्हणे जनार्दन घेई अनुताप. सांडीपा संकल्प एकनाथा. सांडीपा संकल्प एकनाथा. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. आणि कांचे नाठ व्हावे दोष गुण. आणि कांचे नाठ व्हावे दोष गुण. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. भजनी भजावे. भजनी भजावे. पुंडलीकवरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रोते हो, आजचा तरुण बुद्धिमान आहे. त्याच्याकडे माहिती आणि विज्ञाननिष्ठता भरपूर आहे, पण दिशादर्शकत्व नाही. मोबाईलमध्ये जग आहे,
पण स्वतःच्या मनाशी संवाद साधण्याचे कौशल्य आजच्या नवीन पिढीकडे नाहीये. हजारो मित्र सोशल मीडियावर यांना मिळतील या नवीन पिढीला, पण दुःख सांगायला एकही जिवलग मित्र सोबत नाही. पैसा आहे, करिअर करण्यासाठी वेगवेगळ्या संधी आहेत, तंत्रज्ञान आहे, पण मनःशांती नाही बरं. आणि ही मनःशांती कुठे मिळते? तर आमच्या वारीमध्ये मिळते. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी अशा प्रकारचा गजर केला आणि उच्च नीचतेचा भाव जर नाहीसा झाला तर वारी साध्य होते. आणि म्हणून प्रश्न असा नाही की आजच्या मुलांना धर्माची गरज आहे का? प्रश्न असा आहे की धर्म म्हणजे काय हे आपण त्यांना समजावून सांगितले का? आमच्या घरामध्ये असणाऱ्या मुलांना आम्ही धर्माचं बाळकडू दिलं का? आमचा देव कोणता आहे? आमचा देव कसा आहे? निष्ठा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे काय? पूजा म्हणजे काय? मानस पूजा म्हणजे काय? याची कधीतरी विश्लेषणात्मक समजावणी आमच्या मुलांना आम्ही कधी दिली आहे का? हे जर नसेल तर आम्हाला आमची पिढी आता बिघडत चालली हे म्हणण्याचा अधिकार नाहीये. आणि म्हणून प्रश्न असा आहे की धर्म म्हटलं की कपाळावर टिळा लावणे, धर्म म्हणले की फक्त मंदिरात जाणे असा याचा अर्थ होत नाही. धर्म म्हणजे मनुष्य म्हणून योग्य पद्धतीने जगण्याची कला म्हणजे धर्म आहे. माणूस पण जपण्याचं तंत्र म्हणजे धर्म आहे. आणि हे धर्म सगळे वारीमध्ये जोपासल्या जातात. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावहा. याचा अर्थ आहे स्वतःचे कर्तव्य प्रामाणिकपणे करणे हेच श्रेष्ठ धर्म आहे. आज मुलांना डॉक्टर करता येईल, इंजिनियर करता येईल, अधिकारी बनवता येईल, याच्यासाठी वेगवेगळे प्रयत्नही आम्हाला करता येतील. पण चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न आम्ही करतो का? त्याच्यामध्ये माणूसपण, त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या मनामध्ये माणूसपण निर्माण करण्याचं कौशल्य आम्ही कधी मुलांना शिकवतो का? सांगतो का? आणि हीच खरी उणीव आम्हाला भरून काढायची आहे, ती म्हणजे वारीमधून. वारी कोणताही अभ्यासक्रम शिकवित नाही. त्याची कुठे टेक्स्ट बुक नाही आहेत, कुठं सिलॅबस नाही आहे. पण जीवनाचा अभ्यास करणारी वारी जीवन दर्शन घडवते, जीवनामध्ये स्थित्यंतर घडून आणते. ज्या पद्धतीनं मुलगा वर्षभर शिकतो आणि त्याच्यामध्ये जे स्थित्यंतर होतं तो ते पूर्ण पेपरमध्ये लिहून काढतो आणि तो उत्तीर्ण होतो. तद्वत त्या प्रमाणामध्ये वारीच्या काळामध्ये जो तो सतत नामस्मरण करतो, चिंतन करतो, मनन करतो, बघतो, श्रवण करतो, कीर्तन ऐकतो, त्यानंतर पादसेवन सेवा करतो. या सगळ्या गोष्टीचा मनामध्ये इष्ट परिणाम होऊन तो परीक्षेमध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतो. तेव्हाच आमची वारी फलद्रूप होते. मग वारीमध्ये नेमकं काय आहे? तर वारीमध्ये हजारो लोक एकत्र येतात आणि ते नाम घेतात. नामामध्ये एक वेगळी ताकद आहे, एक शक्ती आहे. भजन करतात, पूजन करतात, एकमेकांना मदत करतात. म्हणून आज विज्ञान तुम्हाला सांगते की सामूहिक गायन, चालणे किंवा सकारात्मक संवाद साधणे आणि सेवाभाव यामुळे मानसिक ताण कमी होतो. हे अगदी सत्य आहे. आनंद वाढतो, मन अधिक स्थिर होते. अस्थिरता खूप वाढत चालली आहे सध्याच्या काळामध्ये. आणि म्हणून मन स्थिर करण्याकडे, शांतता मनामध्ये प्रस्थापित करण्याकडे आणि जगाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे विचार मनामध्ये परावर्तित करण्यासाठी आम्हाला एक वेगळी ऊर्जा ही वारी देते. या वारीमध्ये आम्हाला काय मिळतं असा जर प्रश्न केला
तर आमचं मन स्थिर होतं, आमची बुद्धी स्थिर होते. चंचलत्व जे आहे, ज्या म्हणजे सैरभैरता आहे ती निघून जाते. मनाची एकाग्रता वाढते. वारीहून जाऊन आल्यानंतर विद्यार्थ्यांनी जर अभ्यास केला, तर त्याला पूर्वीपेक्षा जास्त पटीमध्ये समजायला लागते. जीवन दर्शन त्याला कळते. मग विद्यार्थ्यांनी वारी करावी का? तर कर्तव्य सोडून वारीला जाणे हे इष्ट नाहीये. पण ज्याला ते शक्य होतं त्याने ते करावं, जावं त्या ठिकाणी. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिताना विज्ञानाशी विरोध केला नाही. लक्षात घ्या. उलट त्यांनी मनाचे विज्ञान सांगितले. बघा, मनाचे विज्ञान ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले. काय आहे त्याच्यामध्ये? मन जिंकलं तर जग जिंकलं जातं. बघा, मनाच्या वर आधिपत्य गाजवणारे लोक जग जिंकू शकतात सिकंदरासारखे. पण सिकंदर हा अर्धवटच त्यानं यश मिळवलं. पण ज्ञानेश्वर माऊलीसारखा योगिक तपस्वी मनाला कह्यात घेतो, शांती परब्रह्म स्थिर करतो आणि उच्च असं जीवन जगण्याचा तो प्रयत्न करतो, नाही तर ते साध्यता तो मिळवतो. हे आहे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचं गुपित. आणि म्हणून आज जग जिंकण्याच्या स्पर्धेत माणूस स्वतःला मात्र हरवत चाललाय. ज्ञानेश्वर महाराजांनी हे होऊ दिलं नाही. स्वतः स्थिर राहिले, गीतेचा अभ्यास केला. गीतेचं मराठीमध्ये अत्यंत सुंदर अशा शब्दामध्ये भाष्य, टीका भाष्य त्यांनी लिहिलं आणि जगाला ज्ञान खुलं करून दिलं. म्हणजेच ते सैरभैर झाले का? अजिबात नाही. त्यांनी स्वतःला ओळखलं. आपल्यालाही वारीच्या नंतर स्वतःला ओळखता आलं पाहिजे. स्वतःला जिंकता आलं पाहिजे. विकाराची जी आपल्यामध्ये अहमहमिका चाललेली आहे, ती आम्हाला कमी करता आली पाहिजे. आमच्या मनाला आम्हाला अश्व जसा इकडे-तिकडे भरकटतो, त्याला जसं बांधून ठेवून त्याला लगाम घातला जातो, तद्वत आमच्या वासनेला, आमच्या मोहाला आम्ही काय केला पाहिजे? तर लगाम घातला पाहिजे आणि तो वारीमध्ये सिद्ध होतो. वारीमध्ये तो मिळतो. आज जग जिंकण्याच्या स्पर्धेत माणूस स्वतःला हरवत जातो. म्हणून स्वतःला ओळखणे, स्वतःला जिंकणे, स्वतःमध्ये विठ्ठल शोधणे हे सर्व आम्हाला वारी देते. आज कृत्रिम बुद्धिमत्ता प्रश्नाची उत्तरे देते, म्हणजेच AI. पण योग्य प्रश्न विचारायला शिकवत नाही. मग Google माहिती देते, ज्ञानेश्वरी विवेक देते. काय विचारायचं हे जर आम्हाला ज्ञान कुठे पाहिजे असेल तर ते ज्ञानेश्वरीमध्ये मिळते. मोबाईल जो आहे तो संपर्क वाढवतो, परंतु वारी संबंध देते. मनाचं मनाशी नातं जुळवते, टिकवते, वाढवते. इंटरनेट वेग वेग देते. इंटरनेट जो आहे तो वेग देतो, पण संत आम्हाला संयम देतात. संयम शिकवतात. शांती परते सुख ते देतात. विवेकाने करकचून मनाला बांधल्यानंतर जे सात्विक स्वरूपाचं ज्ञान आमच्या मनाच्या गाभाऱ्यातून निर्माण होतं, ते ज्ञान जगाचं कल्याण करतं. हे आम्हाला इथं सांगितलं, तर ते अतिशयोक्ती होणार नाही. आजकालची मुलं म्हणतात आमच्याकडे वेळ नाही. वारी सांगते वेळ नसतो असे नाही, प्राधान्य नसते. आम्ही त्या गोष्टीकडे प्राधान्यानं लक्ष देत नाहीत. 15 दिवस जर मोबाईल शिवाय राहणे कठीण आहे. पण वारकरी 15-20 दिवस साधेपणाने चालतो, तो जगतो, त्याच्या गरजा तो मावळून टाकतो, संकुचित करतो, कमी करतो. त्याला गरज वाटत नाही मोबाईलची, त्याला गरज वाटत नाही इंटरनेटची, त्याला गरज वाटत नाही टीव्हीची. या सगळ्या गोष्टीपासून तो परावृत्त होतो, मनाला संचयित करतो आणि प्रेमसंबंध वाढवतो, माया वाढवतो, ज्ञान वाढवतो आणि आनंदाच्या उच्च आनंद प्राप्तीला तो प्राप्त करतो. आनंद स्थितीला तो प्राप्त करतो. याच्यामध्ये कारण त्या वारीतल्या माणसाला कळले असते, की सुख वस्तूमध्ये नसते, तर सुख वृत्तीत असते. वृत्ती सुधारल्या, चित्तवृत्ती सुधारल्या, की माणूस बदलतो. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख हा.
ही गीतेतल्या 6व्या अध्यायातली 17वी हा श्लोक आहे. त्याचा अर्थ आहे की ज्याचा आहार विहार काम आणि विश्रांतीमध्ये संतुलन आहे त्याचे दुःख दूर होते. आणि हे भगवंतांनी सांगितलेलं आहे, म्हणजे 100% खरं आहे. हीच तर वारी आम्हाला शिकवते, वेळेवर उठायला शिकवते. आम्ही म्हणतो रात्री जागलो, तिथे सुद्धा भजन होतं रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत. पण सकाळी अगदी वेळेवर हे वारकरी उठतात, वेळेवर चालतात, मर्यादित भोजन घेतात. मर्यादित भोजन घ्यायचं म्हणजे या आकार वाढत नाही आणि आळस येत नाही. चालण्यासाठी आपल्याला आळस नकोय. सामूहिक जीवन जगतात. सगळ्यांचा समवाय साधत जीवन जगायचं, आपलं आपलं नाही. नामस्मरण करतात, भगवंताचं नाव घेतात, सेवा करतात. मोठ्या माणसाची जर पाय दुखू लागली तर ती दाबून देण्याचं कार्य आम्ही करतो. मोठे असतील लहान असतील काहीच नाही. यापेक्षा मोठा लाईफ मॅनेजमेंट कोर्स कोणता आहे सांगा बरं मला? वारी हा एक लाईफ मॅनेजमेंट कोर्स आहे आणि तो मुक्त आहे, फ्री आहे. आज कोणतेही वेबिनार बघा किंवा कोणत्याही प्रकारचे कोर्सेस बघा, ते पैशाशिवाय होत नाहीत. मात्र आमची वारी फुकट आहे, फ्री ऑफ चार्ज आहे. भागवतात सांगितले आहे की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. भक्तीची सुरुवात ऐकण्यापासून होते. आज मुलं दिवसभर काय ऐकतात? मोबाईल मधल्या वेगवेगळ्या गेमचे स्वर, कर्णकर्कश स्वर ऐकतात. त्यानंतर गेम आहेत, त्यानंतर गाणी आहेत, विभत्स अशी गाणी, डीजे सारखी प्रचंड वेदनादायी गाणी. त्यामुळं राग वाढलाय, वाद वाढतोय. आईनं जर हातातून मोबाईल काढून घेतला तर आमच्या मुलाची वृत्ती आईला डोक्यात दगड घालण्या इतपत वाढलेली आहे. हे सत्य आहे. आणि म्हणून नकारात्मकता येऊ नये, राग येऊ नये, वाद वाढू नयेत, मन अस्थिर होऊ नये म्हणून वारी केली पाहिजे. वारीमध्ये दिवसभर काय ऐकू येते? तर वारीमध्ये हरिनाम ऐकू येते. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अभंग ऐकायला मिळतात. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाची, ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. कीर्तन होते, कीर्तन. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. प्रवचन सांगितले जाते आता जे आपण करतो आहोत. एखादी ववी घेऊन त्यावर चिंतन विश्लेषण दिलं जातं. यामुळे मनाची दिशा बदलते. आजच्या शिक्षणात स्पर्धा आहे, म्हणून वारीमध्ये सहकार्य ठेवलं पाहिजे. शिक्षण म्हणते पहिला ये आणि वारी म्हणते सगळ्यांना सोबत घेऊन ये. आजच्या जगात मी मोठा झाला आहे आणि वारी मात्र आपण मोठे झाले आहोत असं शिकवते. आपण, आम्ही हे विशेषण ते लावतात आणि त्या पद्धतीनं एकवचनाकडून अनेक वचनाकडे आम्ही जातो. एक वचन म्हणजे एकच आम्ही फक्त आमच्यामध्ये आत्ममग्न आहोत. अनेक वचन म्हणजे अनेकांचा विचार आम्ही करतो. ज्ञानेश्वर माऊलीच्या पसायदानात स्वतःसाठी काहीही मागितलेले नाही. ते म्हणतात, जो जे वांछील तो ते लाहो. म्हणजे सगळ्यांच्या मनाच्या इच्छा तृप्त होऊ दे, पूर्ण होऊ दे. बघा किती मोठं हे दान आहे मागितलेलं. स्वतःसाठी नाही, संपूर्ण जगासाठी हे दान मागितलेलं आहे. आज ही वृत्ती समाजाला सर्वाधिक आवश्यक आहे. समाज जो दिशाहीन बनत चाललेला आहे, समाजामध्ये जी अत्यंत अस्थिरता आलेली आहे, भांडणं विकोपाला जात आहेत, एकमेकावरचा संशय वाढलेला आहे, अविश्वास वाढलेला आहे, पती पत्नी एकमेकाविषयी कुठेतरी
अस्थिर झालेले आहेत, मनामध्ये कुठंतरी भयभीत झालेले आहेत. ही जी वृत्ती आहे, भाऊ भाऊ एकमेकाला राहिलेला नाही, आई वडिलांना नकोसे झालेले आहेत आई वडील, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण या वारीमध्ये, जर आपण त्या वारीमध्ये गेलो तर ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा आपल्या मनामध्ये निर्माण होतात. पण करुणावान बनवू शकतो का? आपण मुलांना करोडपती बनवू शकतो, पण करुणावान बनवू शकतो का? संस्कार देऊ शकतो का? आपण त्यांना मोबाईल देऊ केला, पण मनाची शांतता देऊ शकतो का? नाही. लहान लेकराला सुद्धा मोबाईलचं आकर्षण आहे. वारी सांगते आई-वडिलाची सेवा करा. हेच तर नकोय आजकालच्या मुलांना. आई-वडिलाची सेवा कोणी करावी? काय करावे? आलं लक्षात. बायको आली की संपलं. आई-वडिलाला वृद्धाश्रमात पाठवून देतात. या सगळ्या गोष्टी मनाची अस्थिरता वाढवत आहेत. गुरुचा आदर करणे ही आम्हाला वारी शिकवते. आमचे गुरु आहेत, गुरुजी आहेत. काल परवा एक घटना घडली संभाजीनगरला, की एका अ, गुरुजीनं कमी मार्क टाकले म्हणून त्याला त्याच्या पोटामध्ये आणि विद्यार्थ्यांनी चाकू घातला. काय वृत्ती झालेली आहे ही बघा, लक्षात घ्या. गुरु आहेत ते आम्हाला ज्ञान देतात. या ज्ञानदात्या गुरूंना आम्ही जर असं करत असतो तर आमची दिशाहीनत्व आम्ही सिद्ध करतो आहोत. यातून भयानक असा भस्मासूर निर्माण होईल आणि तो स्वतःला जाळून टाकेल, एवढं लक्षात घ्या. आणि म्हणून वारी केली पाहिजे. निसर्गाचे रक्षण करा हे वारी शिकवते. व्यसनापासून दूर राहा. वारकरी जे व्यसनी आहेत ते वारीमध्ये गेल्यानंतर व्यसन सोडून देतात आणि मग संकल्प करतात की हे पांडुरंगा, हे विठ्ठला, तुझ्या समक्ष वारीमध्ये सांगतो. माळेला हात लावून सांगतात की हे पांडुरंगा, यानंतर मी हे व्यसन करणार नाही, आणि आयुष्यभर ते पाळतात. म्हणजे वारी व्यसनापासून दूर करते. श्रमाची लाज बाळगू नका. श्रमाची लाज अजिबात बाळगायला नाही पाहिजे. कष्ट करा. कष्टसाध्यता जीवनाचं अंतिम ध्येय आहे. कष्टसाध्य माणसाला काहीच कमी पडत नाही. लक्ष्मी त्याच्याकडे आपोआप धावत येते. श्रमाची लाज बाळगू नका आणि प्रत्येकामध्ये देव पहा. गाडगेबाबांनी सांगितलेलं आहे की अरे बाबा रे, प्रत्येकामध्ये देव आहे. देव कुठे आहे? तर जळी स्थळी काष्टी पाषाणी प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव वसलेला आहे. त्याला दुखवू नका बोलून. याहून आधुनिक विचार दुसरा कोणता असू शकते? हे सगळं वारी आम्हाला देते. आज जग सस्टेनेबल लिव्हिंगची भाषा बोलते. वारकरी शेकडो वर्षापासून साधेपणाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. किती कमी गरजा असतात वारकऱ्यांच्या. डोक्यावर टोपी, गळ्यामध्ये माळ, एक पांढरा अ, कुर्ता आणि एक विजार, पायामध्ये एक चप्पल, हातामध्ये टाळ, बस संपलं. एवढाच त्यांचा वेश. जिथे मिळेल तिथे खायचं, जे देतील त्याप्रमाणे वागायचं आणि फक्त नाम संकीर्तन करायचं. कुठल्याही शरीराच्या कोणत्याही इंद्रियाचा भोग त्यागून टाकायचा आणि इंद्रिय संयमन करून देहाला एक वेगळ्या वळणावर न्यायचं. असा हा सगळा वारीचा अ, तो प्रवास आहे. वारी मनाला औषध देते आणि ते वारी औषध दिल्यानंतर नक्कीच आपले रोग आहेत ते बरे होतात. वारी शतकानुशतके समाज जोडत आहे आणि म्हणून कितीतरी वर्षापासून हे चालू आहे. 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली आणि नंतर त्यांनी ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर माऊलींनी संजीवन समाधी घेतली. आमचं कार्य संपलं. 21व्या वर्षी संजीवन समाधी घ्यावी का हो? खरं पाहिलं तर आता आम्हाला 50-60 वर्ष झाला तरी मोह होतो आणि आम्ही आमचे केस काळे करतो. ज्ञानेश्वर माऊलीने हे कुठल्याही प्रकारचे देहाचे चोचले केले नाही. तर या पद्धतीनं आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी वारी शिकवते. मग म्हणून वारी ही जुन्या काळाची परंपरा नाही, तर ती आधुनिकता सुद्धा आहे. आधुनिक काळाला सुद्धा ती लागू होते. ती भविष्यासाठी आवश्यक असणारी संस्कृती आहे. आमची संस्कृती जर आम्हाला टिकवायची असेल, तर वारीचा आनंद आम्ही घेतला पाहिजे. ती वारी ही महाराष्ट्राचा आत्मा आहे वारी. त्यानंतर ती मानवतेची शाळा आहे. आणि पुढे आम्हाला हेच सांगू आमच्या मुलांना वारीला, आम्हाला जबरदस्तीनं न्यायचं नाही. त्यांची इच्छा असेल तर त्यांना नक्कीच आम्हाला त्यांची कर्तव्यपूर्ती झाल्यानंतरच न्यायचं आहे.
संतांचा विचार जो आहे तो ऐकून आम्हाला ग्रंथ देतात. त्या ग्रंथाचं मनन, चिंतन, भजन केलं पाहिजे. त्यातलं जे विचार आहेत ते उपयोजित झाले पाहिजे. आमच्या जीवनामध्ये ते परावर्तित झाले पाहिजे. ज्ञानेश्वरी आमच्या घरामध्ये आम्ही उघडली पाहिजे. दररोज त्याचं वाचन झालं पाहिजे. मनन झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. का एवढा ग्रंथ लिहिण्याचा अट्टाहास ज्ञानेश्वर माऊलींनी केला, याचा विचार आम्ही केला पाहिजे. कशासाठी लिहिलं? 16व्या वर्षी निर्वाण झाली. 16व्या वर्षी लिहायला सुरुवात केलेली ज्ञानेश्वरी जेव्हा त्यांची पूर्ण झाली, तेव्हा त्यांनी आज्ञा मागितली आपल्या गुरूंना, निवृत्तीनाथांना आणि सांगितलं, की "आता माझं कार्य पूर्ण झालेलं आहे. आता मला या ठिकाणी थांबायचं आहे." आणि ज्ञानेश्वर म्हणजे सारखा शिष्य मिळून निवृत्तीनाथ सुद्धा संतोषले आणि त्यांनी तृप्तीनं त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना जाण्याची अनुमती दिली. छोटीशी मुक्ता आणि सोपान धाय मोकलून रडायला लागले. तो जो सोहळा होता, तो आनंद सोहळा म्हणावा का दुःख सोहळा म्हणावा, याचं सुंदर असं वर्णन नामदेवांनी केलेलं आहे, की कशा पद्धतीचा तो सोहळा होता. हे सार आम्हाला आठवण्याचं कारण हे आहे, की ज्ञानेश्वर माऊलींनी आम्हाला एक आदर्श घालून दिलेला आहे. तो आदर्श आम्ही आमच्या जीवनामध्ये परावर्तित केला पाहिजे. घरामध्ये स्नान झाल्यानंतर प्रत्येकानं वेळ जसा मिळेल तशी पूजा केली पाहिजे. नाम घेतलं पाहिजे. सततम चिंतन केलं पाहिजे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. असं गीता सांगते, की ज्या घरामध्ये सतत ईश्वराचं नामसंकीर्तन घडतं, प्रेम निर्माण होतं देवाविषयी, त्या कुटुंबाची काळजी भगवंत स्वतः करतो. असं आश्वासन युगंधर श्रीकृष्णांनी पार्थाला दिलेलं आहे. ते काही खोटं आहे का? अजिबात नाही. आणि म्हणून ज्याच्या घरामध्ये नाम आहे, त्या घरात संस्कार निर्माण होतात. ज्याच्या जीवनात ज्ञानेश्वरी आहे, त्याच्या विचारात प्रकाश आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रत्येकाने ज्ञानेश्वरीचं मनन चिंतन केलं पाहिजे. ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ ज्याला येत ज्याला भावार्थ दीपिका असा नाव ज्ञानेश्वरांनी दिलेलं आहे. आणि अ, ज्याच्या जीवनात ज्ञानेश्वरी आहे, त्याच्या विचारात प्रकाश आहे, तेजोवलय आहे, ज्याच्या पावलात वारी आहे, त्याच्या आयुष्याला योग्य दिशा मिळते. आणि म्हणून एकदा तरी वारी अनुभवावी असं म्हटलेलं आहे. जसं म्हटलेलं आहे, की "एक तरी ओवी अनुभवावी." ज्ञानेश्वरीची एक ओवी आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवली पाहिजे. तसंच एकदा तरी वारीचा अनुभव घेतला पाहिजे. वारी ही काय आहे ती समजून घेतली पाहिजे. ती अनुभवली पाहिजे. त्या पद्धतीने देहाचे जे चोचले आम्ही पुरवतो ते सगळे बंद केले पाहिजे. देहाचे विकार क्षीणवत करून घ्यायचे आणि नामसंकीर्तन, ईश्वर भक्ती करायची. हे वारी आम्हाला शिकवते. प्रेम वाढवते आणि माणसामध्ये माणूसपण रुजवते. या माणूसपणाची सध्या आम्हाला खूप गरज आहे. ती नक्कीच गरज आमची वारी आम्हाला पूर्ण करेल. या ठिकाणी आपण अ, या शब्दाला विराम देऊयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय, नामदेव महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.